लग्न जुळत नाहीत ही ओरड सध्या आता वाढते आहे आणि ती खरंही आहे की कुठल्याही गावात गेलं तर 5-25 मुलं ही बिगर लग्नाची दिसत आहेत. आणि एक अहवाल समोर आलेला आहे की इथून पुढे 40% मुला मुलींची आता लग्नच होणार नाहीत. त्याच्यामध्ये बरेच सत्यता दाखवणारे तथ्य आहेत. त्याच्यावर आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो असो, तो वेगळा विषय आहे. मात्र तुमची आमची कुणाचीच लग्न राहणार नाही. मात्र याच्यासाठी आमच्या सरकारने आणि समाजाने पुढाकार घेणं गरजेचं आहे. इच्छाशक्ती दाखवणं गरजेचं आहे. मात्र ना समाज हे लग्न जुळण्यासाठी काही करतो, ना सरकारला तर काहीच घेणं देणं नाही. मात्र काही समाजामध्ये अपवादात्मक म्हणजे काही छोटे छोटे समाज आहेत, तर ते स्वतःच्या समाजासाठी लग्न जुळवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मग त्या वर मुलं मुली आहेत तर त्यांच्यासाठी वधूवर सूचक पुस्तिका काढत आहेत. कोणी त्यांच्या समाजापुरते मर्यादित परिचय मेळावे घेतात आणि त्यातून बरीच लग्न जुळतात. बऱ्याच समाजामध्ये असं आहे की एखादी मुलगी जर आकस्मिकपणे 30शी पर्यंत 25व्या वर्षात किंवा 30-32व्या वर्षात जर विधवा होत असेल, तिचं कुठेतरी घटस्फोट होत असेल, तर तिच्या पुनर्विवाहासाठी प्रयत्न करणारेही बऱ्याच समाजामध्ये काही चांगले लोक आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाण्याला मागच्या वर्षी एक विधवा, विधूर आणि परित्यक्त्यासाठी एक वधूवर परिचय मेळावा झाला. चांगलं सुंदर आयोजन केलं होतं. एक या क्षेत्रात काम करणारे म्हणून आम्हालाही त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. 30-40 विवाह इच्छुकांनी जवळपास तिथे सहभाग नोंदवला. काही सामाजिक संघटनांनी त्या ठिकाणी अन्न पाण्याचा सगळा खर्चाचा भार त्या ठिकाणी उचलला होता आणि जवळपास 4-6 जोडप्यांची लग्न तिथे व्यवस्थितपणे पार पडली. याही वर्षी त्यांनी तो तसा परिचय मेळावा आयोजित केला होता. अमरावतीला एक मराठा मंडळाकडून, अकोल्याला मराठा मंडळाकडून दरवर्षी असे परिचय मेळावे आयोजित केले जातात. मराठा सेवा संघ ही एक कम्युनिटी एक समाजासाठी चांगलं काम करत असते. मराठा सेवा संघाच्या माध्यमातूनही असे बरेच पुढाकार घेणारे मंडळी आहेत. तर अशा लोकांना जर आपण तयार केलं तर ते नक्कीच पुढाकार घेतात आणि समाजासाठी स्वतःच्या खर्चानं ही लोक काहीतरी करून दाखवत असतात. मात्र आपण ह्या गोष्टी न करता वेगळ्याच उत्सवप्रियतेमध्ये आपण सहभागी होतो आणि मग याच्यामध्ये जे काही समाजाचे काही जे काही प्रश्न असतात तर ते जाग्यावरच असतात. आता सरकार नावाची यंत्रणा काय करते तुमच्या आमच्यासाठी, की काही वर्षांपूर्वी सामूहिक विवाह सोहळेचं आयोजन आणि त्याच्यासाठी अनुदान सुरू केलं होतं. भांडेकुंडे देणं पण सुरू केलं, पण त्याच्यामध्ये कुठलीही योजना सरकार जाहीर करतात त्यावेळेस ते टक्केवाऱ्या सगळ्या त्याची खाटणी झालेली असते. आता सरकारने एक 10-15 दिवसापूर्वी एक तसे आदेशच काढलेले आहेत गृह विभागानं, की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सेफ हाऊस उभारणार. कशासाठी उभारणार? की जी आंतरजातीय आंतरधर्मीय म्हणजे वेगवेगळ्या जातीतली म्हणजे एखादा धनगर कुंभार असेल तर ह्या जवळपास सारख्याच जाती आहेत किंवा मराठा मराठ्यामध्ये बऱ्याच उपजाती आहेत. तर अशा जर आंतरजातीमधला एखादा मुलगा मुलगी जर पळून जात असेल तर त्यांनी काळजी करायचं कारण नाही. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे सेफ हाऊस असणार आहे. त्या सेफ हाऊसमध्ये काहीतरी अल्पसा मोबदला द्यायचं आणि मग त्याच्यात 1 महिना ते 1 वर्षभरापर्यंत तिथं राहायचं. म्हणजे मग कशासाठी राहायचं? की वर्षभरामध्ये मग त्या मुला मुलींच्या आईवडिलांना विसर पडेल आणि मग ज्या काही ऑनर किलिंग सारख्या घटना घडतात किंवा घडत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्या घटनांना पायबंद बसेल असं हे सरकारचं आणि सरकारच्या सचिवाचं सुपर पद्धतीने डोकं चाललेलं आहे. म्हणजे एखादी जर समजा मुलगा मुलगी पळून जात असेल आणि 2 वर्षांत जर त्या आई वडिलांना सापडत असेल तर त्यांचं ते कुटुंब आधीच उद्ध्वस्त झालेलं असते. त्यांची समाजातली पूर्ण प्रतिष्ठा हरवलेली असते. म्हणजे तुम्ही विचार करा की तुमच्या गावामध्ये एखादं खातं पितं कुटुंब आहे, आपलं कामाशी काम करतं, शेती आणि मातीशी नातं ठेवून व्यवस्थितपणे जगत आहे आणि त्या कुटुंबातली मुलगी जर अचानकपणे पळून जात असेल तर त्या कुटुंबाची काय अवस्था होते? ते कुटुंब पूर्णपणे संपून जातं. मात्र ते वय ही विचार करण्या इतकं प्रगल्भ झालेलं नसतं या मुला मुलींचं आणि मग त्या आपल्या मायबापाचे काय होत असेल याचा विचार आणि मग त्या मुलींचेही पुढे हाल होतात हा किंवा मुलांचेही पुढे हाल होतात हा भाग वेगळा. मात्र सरकारनं ती सेफ हाऊसची एक कल्पना आणलेली आहे. त्याच्यावर आता करोडो लाखोचा सरकार खर्च करणार. मग त्याच्यापेक्षा सरकारनं आपलं डोकं त्याच्यामध्ये जर घातलं असतं की बाबा गावातल्या गावात किंवा शेजारच्या गावात किंवा तालुक्यातल्या तालुक्यामध्ये एखादा
धनगर आणि कुंभार किंवा न्हावी आणि कुंती असे जर आंतरजातीय विवाह जर होत असतील, बाकीच्या जाती थोड्याशा एकमेकांना जास्त हलकाभारी समजतात, परंतु ह्या जातीतल्या स्वजातीतल्या जातीतच जर समजा हे विवाह होत असतील, तर ज्या काही 18 पगड जाती म्हणतो, तर ज्यांना ज्या सोयीच्या वाटतील तर होत असतील, तर त्या जोडप्याला त्यांनी असा विवाह करणाऱ्या जोडप्याच्या नावानं 10 लाख 15 लाख रुपये टाकले पाहिजे. आणि ते टाकत असताना बाबा की कोणी जर सरकारला अशी भीती वाटत असेल की बाबा विवाहापुरतच कोणीतरी असं नाटक करत असेल, तर ते 5 वर्ष तसेच राहतील. ज्यावेळेस त्यांना मूलबाळ किंवा एखादा आपत्ती होईल, तर त्या आपत्त्याच्या नावाने ते पैसे ठेवले जातील. तोपर्यंत त्याला निर्वाहासाठी त्या पैशाचं व्याज दिलं पाहिजे. सरकारला हे करणं काही कठीण नाहीये. मात्र सरकारला हे करायचं नाही. तुम्हाला आम्हाला फक्त नुसतं गुलाम बनवून ठेवायचं, तुमच्या आमच्या समस्या सरकारला कायम ठेवायच्या, ही अशी स्थिती आहे. तर आपोआप पळून जाणाऱ्या मुला मुलींची संख्या कमी आणि समाजानं सुद्धा त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. किंवा आपल्या समाजामध्ये जर आता मुलं मुली लग्न योग्य मिळत नसतील, तर मग दुसऱ्या समाजासोबत आपल्याला नातेसंबंध करायला काहीही हरकत नसावी. जर कीर्तनाचे सप्त्याचे कार्यक्रम होत असतील, मंदिरं बांधले जात असतील किंवा इतर आणखी दुसरे काही सामाजिक कार्यक्रम होत असतील, तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातील समाजातील मंडळी एकत्र येत असतात आणि त्यावेळेस अशा गोष्टींवर चर्चा करायला हरकत नसावी. किंबहुना आम्ही असंही म्हणू किंवा दरवर्षी प्रत्येक गावामध्ये कीर्तनाचे सप्ते होतात, त्याच्यावर 8-8, 10-10 लाख रुपये प्रत्येक गावामध्ये खर्च होतो, जेवणा खावणं सगळं. आणि मग त्याच्यापैकी काही खर्चामध्ये जर आपण कपात केली, तो कार्यक्रम जसं तसंच ठेवा. पण त्याऐवजी जर आपण एखादा असा काही विवाह परिचय मेळावा वगैरे किंवा असा काही एखादा उपक्रम जर आपल्याला राबवता आला, तर त्याच्यातून